टमाटर, मिरची, लसण सगळं भाजायला ठेवलं. तर लसण, मिरच्या, टमाटर सगळे भाजून झाले. मला खूप आवडते ही चटणी. याला आता कुटून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण भरपूर चिरून ठेवलेली आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मी इथे कुटून घेणार आहे, नंतर त्याला तडका देणार आहे. तर मी आता हे चॉपरमध्ये सगळं टाकून घेणार आहे आणि मी फिरवून घेणार आहे. लसण वगैरे सगळं इथं काढून घेतलेलं आहे. तर मला कुटायला वेळ नव्हता म्हणून मी चॉपरमध्येच टाकते. तुम्ही कुटून घेऊ शकता किंवा असं चॉपरमध्ये घेऊ शकता किंवा मिक्सरला एक असा कोर्सली फिरवून घेऊ शकता. चॉपरमध्ये मस्त बारीक झालेला आहे. मला फार उपयोगी पडतं हे चॉपर. आता त्याला तडका देऊन घेऊया. तडक्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे. जिरं मोहरी टाकलेलं आहे. खूप छान लागेल आणि मीठ चवीनुसार टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि एकदम मस्त अशी गावठी स्टाईल भाकरीसोबत खूप छान लागेल. थंडीमध्ये गरम गरम भाकरीसोबत ही चटणी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागेल. तसं गरम चपातीसोबत आणि भातामध्ये पण कालवून मस्त लागेल एकदम चटणी. मोठ्या पण मिरच्या, छोटी तिखट मिरची टाकलेली आहे. झणझणीत अशी ही चटणी बनवून तयार झाली. थोडीशी कोथिंबीर परत टाकते. जास्त कोथिंबीर छान लागते थोडी. तर 10 मिनिटात तुमची झणझणीत अशी गावरान चटणी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. मनीज रेसिपीला सबस्क्राईब करा. बाय बाय.